नमस्कार मित्रांनो, कशा सगळे. मी प्रजेश पार्टे. मित्रांनो, माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी. केवाडियाला आहे गुजरातमध्ये. सरदार वल्लभभाई पटेलांची ही मूर्ती आहे. जगातील सर्वात उंच मूर्ती, त्याची नोंद आहे. चला, वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. भरपूर काय बघायला भेटणार आहे आज. स्टॅच्यू ऑफ युनिटी, फ्लावर व्हॅली आणि या बाजूला डॅम आहे बघा. तो डॅम सुद्धा आपण बघायला जाणार आहोत. आता आपण पहिलं स्टॅच्यू ऑफ युनिटी बघू, त्याच्यानंतर फ्लावर व्हॅली आणि मग डॅम. चला, व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आता आपण आहोत तिकीट सेंटरजवळ, जे स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून 6 किलोमीटर लांब आहे. इथे आपण तिकीट काढायचं आहे आणि ह्या बस लागलेत आहे बघा. या इलेक्ट्रिक बस आहेत. या बसमध्ये बसून आपण मूर्तीपर्यंत जाणार आहोत. मित्रांनो, आपली कोणतीही गाडी, म्हणजे तुम्ही कोणतीही गाडी घेऊन आलात ना, तरी तुम्हाला इथेच पार्क करावी लागणार आहे. आणि बसने किंवा एसटीने, सरकारी बसने आलात तरी तुम्हाला ते इथेच उतरणार. तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाही. इथे तिकीट काढल्यावर इथूनच आपण पुढे जाणार आहोत. या ठिकाण केवडिया कॉलनी जवळ आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी इथून 6 किलोमीटर लांब आहे. हे बघा, आता आपण आलो आहे. ह्या ज्या गाड्या दिसल्या त्या जंगल सफारीच्या आहेत. आणि आता हे बघा, हे समोरच मूर्ती आहे. आता 10-15 मिनिटाचा प्रवास करून इथपर्यंत आलो आहे. आणि इथे पुढे आपल्याला तिकीट दाखवायचं आहे. तिकीटची किंमत आहे 360 रुपये गॅलरी ऑफ व्ह्यूपर्यंत जाण्यासाठी. आणि 160 किंवा 150च्या आसपास आहे. ते फक्त तुम्हाला ही मूर्ती आणि फ्लावर ऑफ व्हॅली बघायला त्यात भेटणार आहे. मग इथे आपल्याला आता तिकीट चेक करून आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची बॅग वगैरे आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. फक्त तुमचे म्हणजे काय औषधं असतील किंवा दुसरं काय असेल, पाणी बॉटल असेल, तेच आतमध्ये घेऊन जाऊ शकतो. पाणी आतमध्ये फ्रीसुद्धा आहे. हे बघा, इथे आता आपलं तिकीट चेक होणार आहे आणि मग आपण आतमध्ये जाणार आहोत. इथून एंट्री लिहिले. हे बघा, इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथे मूर्ती आहे वल्लभभाई पटेलांची. हे बघा, त्या गाड्या सुद्धा जातात. कारण की आपल्याला वाटते ते जवळ आहे, पण जवळ नाही, खूप लांब आहे ते. हे बघा, चालायला ॲक्सिलेटर सुद्धा आहेत. जे अपंग वगैरे आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना चालायसाठी जायसाठी तिथे आहे बघा. मित्रांनो, आता आपण एकदम मूर्तीच्या समोर आहोत आणि मूर्तीचं जे फेस आहे त्याच्या समोरच सरदार सरोवर डॅम आहे. आणि आता आपण जे चालतोय, हा नदीवरती एक ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती आपण उभे आहोत आणि खालून नदी गेली आहे बघा. हे नर्मदा नदी. आणि याच्यावरती हा ब्रिज बांधला आहे. आणि जो मधीच एक बेट होता, त्या बेटावरतीच ही मूर्ती बनवण्यात आली. स्टॅच्यू ऑफ युनिटी. मित्रांनो, हे तुम्हाला ॲक्सिलेटर दिसतात ना, हे एंट्रीपासून शेवटपर्यंत, म्हणजे मूर्तीच्या पायथ्यापर्यंत आणि चेस्टपर्यंत ह्या लिफ्ट अशा वापरल्यात. जेणेकरून जे अपंग असतील, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना पण मूर्ती बघायची आहे, त्यांच्यासाठी चांगली सोय केली. तुम्ही तिकीट जे चेक होतं ना, तिथून इथपर्यंत म्हणजे लिफ्टचा वापर केला जातो. आणि व्हीलचेअरसुद्धा इथे अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही व्हीलचेअरने पण येऊ शकता, जे यांना चालता येत नाही त्यांनी. हे बघा, अशा लिफ्ट आहेत. पूर्ण ही तुम्हाला फेस दिसतो ना मूर्तीचा, त्या छातीपर्यंत लिफ्ट जाते. आणि तिथून एक गॅलरी व्ह्यू म्हणून बघायला भेटते. त्याचंच तिकीट आहे 360 रुपये, जे आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. मस्तपैकी बनवलंय. ही मूर्ती ज्या ठिकाणी बांधण्यात आली त्या बेटाचं नाव आहे साधू बेट, राजपिपला, गुजरातमध्ये आहे, केवाडियाला. आणि मूर्तीचे शिल्पकार आहेत आपले महाराष्ट्रातले राम सुतार. उंची आहे 182 मीटर मूर्तीची, जी जगातील सर्वात उंच मूर्तीची नोंद झालेली आहे मूर्तीच्या नावावर. आणि सुरुवात झाली आहे मूर्ती बांधायची 31 ऑक्टोबर 2014ला. आणि लोकांसाठी बघण्यासाठी खोलण्यात आलं आहे 1 नोव्हेंबर 2018ला. मित्रांनो, ऑक्टोबर 2014मध्ये या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी 2,989 कोटी, म्हणजे 3,000 कोटीच पकडा, 3,000 कोटींचा करार L&T सोबत करण्यात आला होता. आणि पुतळ्याचे बांधकाम 31 ऑक्टोबर 2014 पासून सुरू झाले आणि मध्य ऑक्टोबर 2018 मध्ये हे पूर्ण करण्यात आले. आणि आपले भारतीय मूर्तिकार म्हणजेच महाराष्ट्रातले आपले राम व्ही सुतार
यांनी ही मूर्ती संरचना केली होती मूर्तीची। आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी 31 ऑक्टोबर 2018 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं होतं। मित्रांनो, आता आपण चाललोय आर्ट गॅलरी बघायला आणि आतूनच एक लिफ्ट जाते जी गॅलरी ऑफ व्ह्यू पर्यंत आहे। तिथून तुम्हाला नर्मदा नदी आणि सरदार सरोवर डॅम सुद्धा बघायला भेटणार आहे। चला आता आपण आतमध्ये जाऊ। एक छोटंसं थिएटर सुद्धा आहे आणि यांच्याबद्दल सर्व माहिती थिएटरमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा आर्ट गॅलरीमध्ये एकदम मस्त शो गेले ती सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे। हे डिस्प्लेला आहे बघा, हे समोर बाजूला तुम्हाला दिसतंय ना, इथे ही मूर्ती पहिल्यापासून म्हणजे आणि शेवटपर्यंत कशी कशी बांधण्यात आली ते हे बघा, हे शो केलंय। आणि समोरच इथे आतमध्ये तुम्हाला भरपूर अशी माहिती वाचायला भेटणार आहे। हे बघा, ही लिफ्ट आहे बाजू वरती जायला चेस्टपर्यंत। इथून आपल्याला तिकीट चेक करून वरती सोडण्यात येते। इथे थिएटर आहे, थिएटरमध्ये जाऊन बघू। 7 वर्षों के बाद पूरा किया गया। इसके श्री मोदी की प्रेरणा को आभार है। आज ये इंजीनियरिंग की मिसाल है जो भूगर्भीय फॉल्ट लाइनों, नदी की विभाजन धाराओं और पानी की कमी पर। आता आपले आर्ट गॅलरी बघून झाल्यावर आपण जाणार आहोत गॅलरी ऑफ व्ह्यू मध्ये। बघा, आता आपण आलोय चेस्ट पर्यंत, ज्याचं नाव आहे गॅलरी ऑफ व्ह्यू। इथून आपल्याला नर्मदा नदी आणि श्री सरदार सरोवर डॅम दिसणार आहे। हे बघा, इथून ही समोरची चेस्टची बाजू आहे। हे बघा, आपण एवढ्या वरती आहोत आणि इथे बाजूला आहे बघा, जे बनवलंय ना मूर्ती आतून कशी दिसते ते सुद्धा इथे दाखवलंय, म्हणजे आपल्याला ते सुद्धा बघायला भेटतं की कसं कसं याने बनवलंय ते। आणि हे बघा, ह्याची बनावट अशी आहे की मित्रांनो, कुठेही काय खराब झालं ना तर तेवढाच पार्ट काढून दुसरा सुद्धा लावू शकतो, म्हणजे ते जेवढं खराब झालं तेवढंच रिपेअर करून पुन्हा असं बनवू शकतो। असं एकदम जबरदस्त अशी डिझाईन आहे। आणि हे बघा, इथे आतमध्ये आता आपण जाणार आहोत, त्याचं नाव आहे गॅलरी ऑफ व्ह्यू। इथून हे बघा, हे समोर तुम्हाला आता थांबा झूम करून दाखवतो। हे बघा, हे खाली नर्मदा नदी आहे। हे बघा, आता पाणी कमी आहे कारण की उन्हाळा आहे ना, त्यामुळे जेव्हा पावसाळा चालू होतं भरपूर पाणी असतं आणि डॅममध्ये सुद्धा पाणी साठवलं गेलं, त्यामुळे ज्यावेळी सोडतात त्यावेळी तिथे पाणी असेल कदाचित। बघा, समोर सरदार सरोवर डॅम, जे सरदार पटेलांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, त्याच्या समोरच ही मूर्ती आहे। मी मगाशी तुम्हाला बोललो, आणि मूर्तीचा फेस एकदम डॅमकडे बघताना झाला। आपलं मूर्ती बघून झाले स्टॅच्यू ऑफ युनिटी। आता आपण जाणार आहोत फ्लावर व्हॅली आणि हा समोरचा डॅम। बघा, हा तुम्हाला दिसतोय ना डॅम आणि फ्लावर व्हॅली। मित्रांनो, ही बस मूर्तीपासून जिथे आपण उतरलेलो मूर्ती बघायला, तिथून ही बस आपल्याला फ्लावर व्हॅली आणि जंगल सफारीपर्यंत घेऊन जाते। त्याच तिकीटमध्ये 360चं तिकीट आहे आणि 150चं तिकीट आहे, त्याच्यामध्येच हे होऊन जातं। चला आता फ्लावर व्हॅली बघायला जाऊ। आता आपण आहोत फ्लावर ऑफ व्हॅलीमध्ये। व्हॅली गार्डन आहे, हे फुलांच्या बागा आहेत त्या, आणि या बाजूला तो डॅम आहे। बघा, हा डॅम आहे। आणि मी तुम्हाला सांगायला विसरलो की या बाजूला येथे वेळी एक झू लागला, म्हणजे जंगल सफारी म्हणून त्याचं नाव आहे। तिथे आपण जाणार नाही कारण की मला माहिती नव्हतं झू पण आहे ते, कारण की मागच्या वेळी मी आलेलो तेव्हा ते नव्हतं, मला असं वाटतं। मस्त की बघा,
मेक इन इंडियाचा लोगो. एवढंच आहे. भरपूर तिकडे मोठं दुपार पण आहे त्यामुळे मला थोडासा त्रास होतो. ऊन खूप लागतंय तर त्यामुळे मी तुम्हाला एवढंच दाखवतो. तुम्ही या. हा बघा सिंह दिसतोय ना, तिथे जंगल सफारीचा मेन गेट आहे आणि आतमध्ये तुम्हाला जंगल दाखवण्यात येतं. त्याचं तिकीट वेगळं येतं 200 रुपयाचं. आणि आपण जे आलोय गार्डन बघायला फ्लावर ऑफ व्हॅली, ते त्याचं जे आपण तिकीट काढतो ना पहिलंच त्याच्यामध्येच होऊन जातं. आणि हो, डॅमचं मी जाणार नाही कारण की डॅम साठी वेगळी रिक्षा करून किंवा गाडी करून आपल्याला जावं लागेल. त्यामुळे मी डॅमपर्यंत जाणार नाही. नेक्स्ट टाइम आलो की नक्की ट्राय करेल. आणि आता आपण इथेच थांबणार आहोत कारण की भरपूर ऊन झालंय आणि मला घरी सुद्धा जायला गाडी नाही इथून. त्यामुळे मला राजपिपल्याला जावं लागणार आहे. राजपिपल्यावरून ST स्टँडवरून मग सुरतला बस भेटणार आहे. त्यामुळे मला आता निघायची वेळ झाली. खूप गरमी पण होते, ऊन भरपूर आहे. आणि तुम्ही आलात तर संध्याकाळचीच या, नाहीतर सकाळची या. आणि STच्या भरोश्यावर येऊ नका कारण की फक्त सुरतमधून फक्त एकच ST येते, ती 11:30 वाजता पुन्हा रिटर्न जाते. त्यामुळं आता मी राजपिपल्याला पहिलं जातोय. आणि हे बघा, हे लास्ट तुम्ही व्ह्यू बघून घ्या, जंगल सफारीचा आहे. आता जाते जाते वेळी मी शूट करतोय. हे बघा, हा मेन गेट आहे. याच्यासाठी इथे बस थांबते. आपण येतो ना स्टॅच्यू ऑफ युनिटी कडून, तर इथे बस थांबते आणि इथून आपण तिकीट काढून आतमध्ये फिरायला जायचं. मला वाटतं 200 रुपये तिकीट असेल. आणि आता आपला हा शेवटचा व्ह्यू आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. इथून बस आपली आता चालले जिथे तिकीट काउंटर आहे ना तिथपर्यंत. चला मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली? फास्ट एकदम. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.